नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. कोल्हापूरपासून आपण ग्राउंड झिरो करतच आहोत. अनेक नेत्यांशी बोलतो आहोत आणि पत्रकारांचा कौल पण घेतोय. कोल्हापूर झालं, सांगली मिरज झालं, सोलापूर झालं, लातूर झालं आणि 10 दिवस मुंबईत आम्ही असू. तेव्हा मात्र लोकांशी बोलू. श्री उद्धव ठाकरे, श्री राज ठाकरे यांच्या पण मुलाखती होतील असं दिसतंय. त्याचबरोबर श्री एकनाथ शिंदे आणि श्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही संवाद होईल असं दिसतंय. श्री अजित पवार यांनी सांगितलं आहे की त्यांची तयारी आहे की त्यांचं विजन काय पिंपरी चिंचवड आणि पुण्याचं. पण पुन्हा छत्रपती संभाजीनगरसारखं बॅटलफील्ड मला दिसलं नाही आणि म्हणून माझे जुने सहकारी सुहास देशमुख आणि आकेफ या दोघांकडं हे समजून घे. आकेफ, काय दिसतं चित्र सध्या संभाजीनगर घ्या तुमच्याकडे? देर इज याचं सध्या तर पॉसिबिलिटी अशी आहे की मला एक जी विनिंग कॅपॅसिटी आहे त्या हिशोबाने सगळ्यांनी तिकीट्स वाटलेले आहेत. ओके. आमच्याकडे मला एक असा आहे, तो ही इज अ युथ वर्कर विथ वन ऑफ द लिडिंग पॉलिटिकल पार्टीज. तर तो मला गेला, मला तर असं वाटतं की त्याच्या स्वतःचे त्याच्या वडिलांबरोबर इतके फोटो नाही तितके त्यांनी सीएम बरोबर काढलेले फोटोज होते आणि प्रत्येक काही दिवसांनी तो एक बॅनरवर लावायचा. आता त्याला त्या पक्षाकडून तिकीट नाही मिळालं. तर मी कालच पाहिलं त्यांनी ते सगळं ते बॅनर वगैरे काढलेलं आहे. तिथं म्हणजे ना शिवसेना शिंदे गटाच्या तिथं फक्त वाघ लावलाय त्यांनी. सर ही सध्या परिस्थिती आहे. म्हणजे विनिंग कॅपॅसिटीनुसार लोकांनी दिलेलं आहे आणि जे जवळचे लोक त्यांना ऍडजस्ट केलं आहे आणि हे म्हणजे एक निश लॉयल्टी वगैरे हे कुठलं काहीच राहिलेलं नाही. मला तर कधी कधी असं वाटतंय की हे जसं PWD वाले वगैरे कसं कॉन्ट्रॅक्ट काढतात तसं मी नाही ना रोलिंग पार्टीवाल्यांनी किंवा जे पॉलिटिकल पार्टीज आहे त्यांनी असं एक टेंडर फ्लोट करायला पाहिजे की बाबा ज्याची कॅपॅसिटी आहे त्यांनी बिडिंग करायचं. 50% रुलिंग पार्टीवाले घेतील आणि जे अपोजिशन मध्ये जे आहे ते सगळे वाटून घेतील. 100 कोटीचं एक बिडिंग करून टाकायचं. हो हो हु इज द मोस्ट बिडर. हा, हायेस्ट बिडर शुड गेट इट. हो हो. सध्या परिस्थिती तशी आहे ना. आपल्याला पण म्हणजे ऑफ रेकॉर्ड किती गोष्टी आहे जे आपण ऑन रेकॉर्ड लिहू शकत नाही आणि निष्ठेला काही अर्थ नाही. निष्ठा तर म्हणजे की जोक सारखं झालेलं आहे. जे एकनिष्ठ लोक आहेत त्यांना म्हणजे आज बरेचसे लोक आहे. आमच्याकडे तर उपोषण चालू होतं. त्या ताई म्हणत होते मी 18 केसेस घेतले, मी 20 वर्षापासून इथं काम यांच्या बरोबर काम करते. भाजपच्या दिस इज विथ ऑल दी पार्टीज. So who has upper hand? As of now, like see, until few days back, Shivsena, Shinde camp had upper hand because त्यांनी काय केलं होतं? Because of Sanjay Sirsat? Not because of Sanjay Sirsat. त्यांनी म्हणजे 7 माजी मेयर त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे घेतले होते एक करून. ते तसं होतं. पण BJP they have their own way of playing things. Sir, at several places they have got upper hand as of now. BJP? Yes, at several places. अखेरचं हे पण पॉलिटिकल डेमोग्राफी जर बघितली इथे कॉस्मोपॉलिटिन सारखं आहे. इथे मुस्लिम पण आहे, दलित पण आहे. म्हणून BJP खरंच इनरोड करीत आहे. काय माहिती का, म्हणजे मी कसं बघत होतो की या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची विचारसरणी अंमलबजावणीमध्ये आणणारा जो कोणी माणूस होता ना तो शिवसेनेचा होता. म्हणजे उदाहरणार्थ हिंदू राष्ट्र चौक, हा चौक ना महाराष्ट्रात कधी कुठेही बघायला मिळणार नाही. तो छत्रपती संभाजीनगरमध्ये बघायला मिळतो. अर्थ काय आहे की जे विचार भारतीय जनता पक्षाच्या कोर्टिंगमध्ये येतात किंवा त्यांच्या विचारसरणीच्या पातळीवर येतात त्याची चौकातली अंमलबजावणी करणारा माणूस लागत होता त्यांना एवढे दिवस. आणि तो माणूस मराठवाड्यामध्ये शिवसेनेशिवाय दुसरा कोणी नव्हताच. आणि छत्रपती संभाजीनगर हे भारतीय जनता पक्षासाठी त्या अर्थाने प्रयोगतेच केंद्र होतं एवढ्या दिवसात. जेव्हा त्याची गरज संपली किंवा शिवसेनेमधली एक फूट झाल्यानंतर आता त्या फुटीतला एका गटाला फक्त कॉर्नर करायचा आणि ते कॉर्नर करण्याचा मुद्दा त्यांनीच स्वतःहून दिलेला. म्हणजे उदाहरण शिवसेने नाही उद्धव ठाकरे गटात. आता उदाहरणार्थ ऐन निवडणुकीच्या तोंडावर रशीद मामू सारख्या माजी महापौराला उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षामध्ये स्थान दिलं. घडलं असं की दुसऱ्या क्षणाला त्यांनी रिॲक्शन काय दिली की हा मामू पक्ष आहे. आणि एकूणच मुस्लिम दार्जिने ठरवण्यासाठी म्हणून जे काही भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला करावं लागतं ते त्यांचं पूर्ण झालं किंवा त्याला फक्त आता एक्सटेन्शन देण्याची गरज आहे. म्हणजे प्रचारातला मुद्दा ठरला आहे. आणि हे जे आत्ता घडतंय म्हणजे एकूण तो जसं म्हणाला की देऊन टाका कॉन्ट्रॅक्ट कोणाला द्यायचे. तुम्ही नगरपालिकेच्या सगळ्या निवडणुकीमध्ये जर बघितलं म्हणजे आपल्या मराठवाड्यातल्या पण आणि इथल्या सुद्धा तर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी विरुद्ध सत्ताधारी असं चित्र कायम स्वरूपी राहावं हीच पद्धत आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा. म्हणजे पूर्णतः विरोधक या सगळ्या सिस्टीममध्ये दिसूच नयेत किंवा असूच नयेत
अशी जी सगळी सिस्टीम आहे ती सिस्टीम याही वेळेत दिसते. मग बघा, निष्ठा नावाची गोष्ट जी आहे ना ती कोणाकोणामध्ये चालली आहे, तर ती भारतीय जनता पक्षातली भारतीय जनता पक्षात चालली आहे. शिवसेनावाले आणि भारतीय जनता पक्ष ह्यांच्यामध्ये म्हणजे सत्ताधाऱ्यांबरोबरच्या निष्ठा तपासल्या जात आहेत, विरोधकांबरोबरच्या नाहीच. ते रात्रीतून उठतात पलीकडे जात आहेत, रात्रीतून उठतात पलीकडे जात आहेत. म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या बरोबर झाले किंवा सत्ता शरणतेला जाणं हे अगदी परम कर्तव्य असल्यासारखं सगळेजण इकडून तिकडे उड्या मारतात. त्या दिवशी सीएम असं म्हणाले कालच्या परवाच्या एका मुलाखतीत की पर्टिक्युलरली संभाजीनगरबद्दल की अगदी 2-3 जागेवरून ते तुटलं. आमचा तर शेवटपर्यंत प्रयत्न होता, फक्त त्यांना 2 हव्या होत्या आणि तिथे आमचेच स्टँडिंग नगरसेवक होते आणि मग ते ऐकलं नाही म्हणून आम्ही ते तोडलं. नाही, कसं आहे माहितीये का, भारतीय जनता पक्षाचा मागचा जर सगळा इतिहास बघितला महापालिकेच्या निवडणुकीमधला तो असा आहे की 28 हे त्यांचं सर्वाधिक मिळालेलं बळ आहे. बळ आहे. 28च्या जर पुढे जायचं असेल तर शिवसेनेला रोखणं कुठल्याही परिस्थितीमध्ये, म्हणजे हा गट पडल्यानंतरचा सत्ताधारी शिवसेनेला रोखणं हे उद्दिष्ट असणार होतं. त्याच्यामुळे हा जे एक्सटेन्शन प्लॅन होता म्हणजे 2नी तुटलं 3नी तुटलं ही सांगायची गोष्ट आहे, म्हणजे हे दोघांनी ठरवून केलेली गोष्ट आहे. कारण जर त्यांना वाढायचं असेल आणि वाढ जर मोठ्या प्रमाणात करायची असेल तर दोघांच्याही पातळीवर यांना दोघांनाही ते नकोच होतं. कुठलं तरी एक निमित्त पाहिजे होतं, ते निमित्त शोधायला म्हणून 2-3 दिवस झालं. मधल्या काळामध्ये ह्या दोन्ही पक्षातली बंडखोरी रोखता येणं गरजेची होती. कारण इकडूनही बंडखोर तेवढे झाले असते, तिकडूनही बंडखोर, म्हणजे आता ते नाही तसं नाही ते आहे, परंतु ना या पक्षातला माणूस त्या पक्षात ढकलला गेला. आता काय करायचंय, टेक्निकली आज 8-10 माणसांना त्यांनी काढून टाकलं आमच्या भारतीय जनता पक्षातून, तुम्ही आता तुमच्या हातालपट्टी. तसं शिवसेनेतून एक म्हणतील की या भारतीय तुम्ही आता याच्यामध्ये गेलात तर तुमची हातालपट्टी. मूळतः हा गेम प्लॅन असा आहे की सत्ताधारी विरुद्ध सत्ताधारी आणि कुणाला अप्पर हँड सध्या दोन्ही बाजूला तेवढंच असेल, एखाद दुसऱ्या 2-3 सीट्सचा फारदार फरक असेल. शिवसेना किंवा भाजप, शिवसेना किंवा भाजप 2-3 इकडे असतील किंवा 2-3 तिकडे असतील. हा खेळ फक्त कॉर्पोरेटरच्या संख्येवरचा नाही, हा खेळ महापौरांचा. म्हणजे कोणी का निवडून येईना, महापौर कोणाचा होतो, कारण शेवटी त्या सभागृहात बसल्यानंतर रुलिंग कोण देणार आहे, तो महापौर देणार आहे. आणि म्हणून महापौर बसवणं हे भारतीय जनता पक्षाचं उद्दिष्ट असेल. कदाचित 1-2 जागा कमी जास्ती सुद्धा स्वीकारायला ते तयार होतील, पण ते म्हणतील की तुम्हाला जर अधिक पुढच्या काळातला निधी पाहिजे असेल, पुढच्या काळातल्या विकासाचे प्रश्न असतील, तुमच्या म्हणजे मधल्या काळामध्ये म्हणजे पालकमंत्र्यांचेच काढलेले सगळ्या गैरव्यवहारांचे पार्ट असतील तर त्या सगळ्या फाईल्स आहेत ना अजून, त्या काही थोड्याच बंद केलेल्या आहेत. तर ह्या पातळीवर सुद्धा ते त्याचं निगोसिएशन करता येऊ शकेल. पण बेसिकली हा पार्ट महापौर पदासाठीच आहे. कॉर्पोरेटरची संख्या कमी जास्त 2-3 इकडे 2-3 इकडे असं होईल असं मला. मी एक आता इंटरनल सर्व्हे माझे एक मित्र करतात, ते खूप चांगलं त्यांचं आत्ताचं प्रिडिक्शन आहे. तर त्यांनी मला असं सांगितलं की MIM इथे इनरोड करते चांगल्यापैकी. त्यांचा असा अंदाज आहे की किमान 25 ते 30 जागा MIM इथे काढेल, म्हणजे आजचा त्यांचा सर्व्हे आहे. सो MIM पूर्वी जी काही BJPची बी टीम वगैरे असं म्हणायचे, तर बहुतेक असं दिसतं की अल्पसंख्याकांमध्ये आता MIM इज द ओनली ऑप्शन. कसं झालेलं कसं आहे दादा की सध्या आहे ना काँग्रेस इलेक्शन लढते की नाही हे कळायला मार्ग नाही. दे हॅव सिम्पली लाईक विदाउट इव्हन कंटेस्टिंग दे हॅव बॅक्ड आउट. ओके, ते आता आमच्याकडे पॉलिटिकल स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर त्यांचं सगळं कोलॅप्स झालेलं आहे. मला सांगा ना, त्यांचं कधी त्यांनी म्हणजे NUCIचं त्यांनी ड्राईव्ह घेतलंय, कधी त्यांनी हे नवीन म्हणजे त्यांचे मेंबरशिप ड्राईव्ह घेतलं वगैरे, कधीच नाही ना, काहीच नाही. त्यांची कुठली ऍक्टिव्हिटीज दिसत नाही. तर आता इथं पण आमच्याकडे कसं झालंय माहिती आहे का की ते MIM आणि दुसऱ्या पार्टींसाठी ते थांबलेले होते की बाबा हे कधी म्हणजे त्यांचे कॅन्डिडेट्स डिक्लेअर करतील आणि जे त्याच्यातले जे स्ट्रॉंग कॅन्डिडेट ज्यांना मिळणार नाही तिथून तिकीट, मग तशा लोकांना इथं आणून ते तिकीट देत होते. काँग्रेस का राष्ट्रवादी का सगळ्यांचंच तसं आहे म्हणजे. तर ते MIM मधले म्हणजे असे बरेचसे नगरसेवक आहेत त्यांना म्हणजे तिथं तिकीट, कारण की त्यांनी 21 लोकांना तिकीट नाही दिलंय. 17 की 21 म्हणाले, 21 आहे. तर ते तिथं नगरसेवक होते त्यांना दिलं नाही, त्यांना नाही दिलं, तर ते बळखोरीवर आले. MIM इज गोइंग टू हॅव अ बिग इम्पॅक्ट हिअर और नॉट? त्यांचं इम्पॅक्ट तर असणार, पण विल हॅव टू सी की कुठपर्यंत, टू व्हॉट एक्सटेंट अँड व्हॉट रिअल रोल इम्तियाज जलील इज प्लेइंग ॲज ऑफ नाउ, बिकॉज
मला He is असं the he is the state president. He is taking all the final calls about everything. ओके Yes, yes. तर ते मधल्या काळात त्यांच्या विरोधात बऱ्यापैकी अनरेस्ट होता वगैरे असं काही नाही हे तर त्यामुळे असेल ना, कसंही माहिती आहे का की आता बरेचसे लोक आहेत ज्यांनी 20 काय 30 वर्ष लोकांनी काम केलेलं आहे, ते सध्या म्हणजे ते साधे आहे ना, ते नगरसेवक निवडून पण आलेले नाही. दे नेव्हर बिकम इवन दिस कॉर्पोरेटर. ही वॉज अ जर्नलिस्ट फॉर 24 years आणि ते आले आमदार बनले, नंतर खासदार झाले. तर मग हे दुसऱ्यांना म्हणजे ऑब्विसली ॲज ऑफ नाव व्हॉट अदर थिंग इज दॅट की ते म्हणजे बीइंग अ जर्नलिस्ट म्हणजे ही इज गॉट दॅट लाईक ही कॅन सी थिंग्स बियॉन्ड व्हॉट दी नॉर्मल पीपल दे आर अनेबल टू सी. नॉट सी इट Yes, so that is how he like So as of now, what Suhas is saying, ki most likely BJP would be number one, or either Shivsena would be number one, followed by either party, either Yes, BJP yes. or Shivsena, and and MIM followed will by be there. MIM. Yes, yes. So BJP Shivsena, one or two, and third position would be likely MIM. हो हो, तशीच परिस्थिती आहे. Okay. कारण की कसं आहे, आता त्यांनी म्हणजे काय ना, आता त्यांचं म्हणजे अजूनही त्यांच्या विरोधात सगळं बोलणं चालू आहे, ज्यांना तिकीट नाही मिळालं. पण हे काही पक्ष असे असतात जिथून जर माणूस बाहेर पडला ना, त्याची किंमत 0 होऊन जाते. यांनी कोणाला ठेवलं काय आणि काढलं काय. एमआयएमला म्हणजे जो माणूस त्याच्यात म्हणजे असे काही लोक आहेत जे म्हणजे ना गेल्या 10-12 वर्षापासून त्यांचा खूप विरोध करत होते. गेल्या 2-3 निवडणुकात म्हणजे ह्यांना इम्तियाज जलीलचा खूप त्यांनी विरोध केला. समोर येऊन म्हणजे खूप लूज स्टेटमेंट्स पण केले, केसेस पण केले एकमेकांवर. पण हे तशा लोकांना तिकीट मिळाले. पण हे संजय शिरसाटांच्या विरोधात पण जे काही झालं ते खरं आहे की असंच ते पण उडतो वरवरचं? लोकांनी काही प्रोटेस्ट केला, त्यांनी दिलं नाही, स्वतःच्याच कुटुंबात दिलं. नाही, ते काय सगळ्यांना माहितच होतं ना ते कोणाला देणार आहे. म्हणजे आमचे म्हणजे औरंगाबाद सेंट्रलचे एमएलए प्रदीप जैस्वाल ते त्याच्या मुलांना देणार होते. त्या मुलाला तर म्हणजे आमदारकी लढायची होती, पण एकनाथ शिंदेनी तो रिस्क नाही घेतला म्हणून म्हणजे ते प्रदीप जैस्वाल यांनीच लढले. आता संजय शिरसाट ते त्यांना म्हणजे ते दोन्ही म्हणजे द्यायचंच होतं ना त्यांना. आता काही लोकांनी तर म्हणजे असं सुरुवातीला म्हणजे असा प्रोजेक्ट केला म्हणजे आम्हाला तर असं सांगण्यात आलं होतं की हे जे जिल्हा प्रमुख जे आहे राजेंद्र झंजाळ आणि त्यांचा जो वाद झाला तर ते शिवसेनामधल्या लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा राजेंद्र झंजाळ ते म्हणजे ही इज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट कंटेंडर्स फॉर महापौर. काही लोकांनी त्यांच्या मुलीला सांगितलं की बाबा तुम्ही का होऊ शकत नाही महापौर. मग तिथून सगळं सुरू झालं आणि ते सगळं वाद पेटलं होतं. हे असं असतं बघा, पत्रकारांचे तुम्ही बोलता तेव्हा इंटरनल खूप गोष्टी करतात. माझं असं आठवलं नाही बॉस की तुम्हाला दोघांना की आत्ता मला असं लक्षात येत आहे की खरी फाईट ही बीजेपी वर्सेस बीजेपी पण आहे अनेक ठिकाणी. कोल्हापूरमध्ये पण ते जाणवत आहे, कारण ते निष्ठावान होतं, उपरे आलेले तिकीट दिलेले. सोलापुरात पण मेजर आहे, तिथे विजय देशमुखांनीच पत्र लिहिलं असं म्हणतात मुख्यमंत्र्यांना. लातूरमध्ये मेजर आहे. सो इथे पण सावेंच्या गाडीवर काय काळ्या पिकलं वगैरे तो वाद निश्चितपणे आहे, जेन्युइन आहे की तो वाद? नाही, भारतीय जनता पक्षामध्ये हे वाद असणार नाहीत का? ते असणार. हा, ते काँग्रेसमध्ये नव्हते का असं पण बघू त्या. म्हणजे जेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये होती तेव्हा त्यांच्यामध्ये हे वाद नव्हते का? तर ते होते. अंतर्गत मतभेद किंवा अंतर्गत वाद हे सर्व मोठ्या पक्षांमध्ये असतात. भारतीय जनता पक्षामध्ये पण ते आहेत. आता ह्याला फक्त संघ परिवाराशी संबंधित आणि संघ परिवाराशी संबंधित नसणारे असा त्याचा साधारणतः हे काढून बघायला हवा. आता गोंधळ असा आहे की समजा निष्ठावान कोण, तर आता निष्ठावान कोण हा प्रश्नच शिल्लक नाहीये. कारण महाराष्ट्राच्या मोठ्या राजकारणाचीच अशी खिचडी आहे की ते खालच्या खिचडीला कशाला मोजतील. म्हणजे नव्यानं जेव्हा त्या खिचडीला तुम्हाला मान्यता आहे म्हणजे मग इथं काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे एक दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या निष्ठा आणि जर ह्या निष्ठा एकूणच पातळ झाल्या असतील किंवा त्या नसतीलच तर त्या भारतीय जनता पक्षामध्ये पण नसतीलच ना. म्हणजे त्या मतामध्ये कन्व्हर्ट होण्याची शक्यता किती आहे असं बघायला पाहिजे आपण बघताना. म्हणजे समजा 5 माणसांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली किंवा त्यांच्या गाडीवर उपोषण केलं. आता त्या त्यांच्या वार्डामध्ये भारतीय जनता पक्षाचा माणूस निवडून येईल की नाही निवडून येईल असं बघायला पाहिजे. म्हणजे प्रश्न असा आहे की ते उलट अधिक जोर लावते. म्हणजे ज्या भागामध्ये अशा पद्धतीने बंडखोरी करण्याची शक्यता होती असं जे म्हणलेलं आहे की नाही, तर तिथं ते जास्त जोर लावते. तिथूनही आपलाच माणूस निवडून यावा ह्याच्यासाठी आणखी जे काही करायला लागतंय निवडणुकांच्या राजकारणामध्ये ते सगळं करतील. एक मला सांगितलं 3-4 छोटे हे तर झालं क्लिअर. पण हे जे वंचित आहे, एनसीपीचे दोन्ही गट आहे आणि उद्धव ठाकरे आहे आणि काँग्रेस आहे, त्यांचं काय अस्तित्व आहे? नाही, आता प्रश्न तोच आहे ना की तुमचं नेरेटिव्ह काय. आता बघा, ज्या शहरामध्ये साधारणतः 365 पैकी
50-60 दिवस पाणी येतं. आम्ही तो विचारणार होतो. प्रश्न काय म्हणजे 50-60 दिवस पाणी येते, तर त्याच्यावर वंचितला काय म्हणायचं आहे मला माहित ओके. नाही, एनसीपीला काय म्हणायचंय आम्हाला माहित नाही, किंवा त्यांनी मांडलेले मुद्दे हे त्यांना पोचवताच येत नाही. समजा त्यांचं काहीतरी म्हणणं आहे किंवा MIMचं पण काहीतरी म्हणणं आहे की नाही शहराला आम्ही अशा अशा पद्धतीनं पाणी देऊ किंवा असं करू, तर यांचं म्हणणंच माहित नाही. आता तुम्ही असं पण बघूयात का, दुसरा एक हे पार्ट करू की मागच्या 10 वर्षामध्ये प्रशासकीय कारभार होता, तो काही फार चांगला होता का? मग त्याच्याविषयी काँग्रेसला काय म्हणायचंय माहित नाही, राष्ट्रवादीला काय म्हणायचंय माहित नाही, वंचितला काय म्हणायचंय माहित नाही. म्हणजे एका ठराविक लेवलला सत्ताधाऱ्यांनी केलेला प्रशासकीय कारभाराविषयी त्याचं नेरेटिव्हच नाहीये, ते पोचवलेलं पण नाहीये. म्हणजे मग मी जे मग पहिल्यांदा असं म्हणत होतो की ही लढाई ही सत्ताधारी विरुद्ध सत्ताधाऱ्यांची लढाई. आता उदाहरणार्थ ती पण नुरा कुस्ती आहे. ती पण नुरा कुस्ती आहे. आता त्यातला भाग असा आहे की याच्यात से असणारा जो काही मोठा गट होता किंवा ज्यांच्याकडे से आहे असं आपल्याला आता अजूनही वाटतं, तो आहे उद्धव ठाकरेंचा. आणि त्यांना सुद्धा ह्या प्रशासकीय कारभारावर काही बोलायचं नाही. हे उदाहरणार्थ आकेफनीच परवा केलेली एक स्टोरी तुला सांगायला हरकत नाही. घरकुलाचा एक मोठा घोटाळा इथे होता, म्हणजे निविदा ईडीनं म्हणजे महापालिकेच्या एका माणसाने रिपोर्ट केला पोलिसांना की एकाच IP ऍड्रेसवरून 3 टेंडर्स दिले गेले. आता पोलिसांनी सी समरी फाईल करून टाकली. महापालिकेच्याच माणसांनी सांगितलं की आम्ही चुकून दिलेला अहवाल होता. आता याच्यावर कोणत्याही राजकीय पक्षाला काहीच म्हणायचं नाहीये. हे एकाही राजकीय पक्षाला या विषयावर काहीच म्हणायचं नाहीये. दुसरी गोष्ट, समजा त्या काळातल्या म्हणजे एका मधल्या प्रशासकीय कालावधीमधल्या सगळ्या करप्शन विषयी भारतीय जनता पक्षाचा एक आमदार प्रशांत बम यांनी विधिमंडळात अर्धा तासाचं भाषण केलं. त्याच्यावर राजकीय पक्षाला काय म्हणायचंय का नाही माहित नाही ना मला. म्हणजे एनसीपीला काय म्हणायचंय का ना माहित नाही, वंचितला काय म्हणायचंय माहित नाही, उद्धव ठाकरे गटाला सुद्धा काय म्हणायचंय मुद्देच काय नाही. मुद्दे त्यांना घ्यायचेत की नाही घ्यायचे हाच खरा प्रश्न आहे. म्हणून ना ही कुस्ती ही नुरा कुस्ती असं जे आपण मला सुहासनी ह्या छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुकीचं 2च वाक्यात सांगितलं की ही नुरा कुस्ती आहे, वेळेची मर्यादा आहे. फक्त अखेर मी गेली 25 वर्ष ह्या शहरामध्ये येतोय, तर मला एक फक्त थोडंसं चेंज दिसतो म्हणजे त्यात शहराचा बकालपणा थोडासा कमी झाला. पूर्वी आल्यानंतर शहर खूप बकाल वाटायचं, रस्ते खूप खराब होते. तुलनेनं बघितलं तर शहराचे रस्ते आहेत जरा व्यवस्थित, पण अजूनही ती समांतर पाणी योजना वगैरे. सो व्हॉट आर द इश्यूज? नाही, मी एक सांगू का, रस्ते याच्यामुळे आमचे मिलेक बरोबर झाले की कारण की आमचे कॉन्ट्रॅक्टर्स थोडेसे वेल कनेक्टेड झालेले. ते म्हणजे याचा दुसरा कोणाचाच रोल नाही. ओके. तर म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर्स जे म्हणजे जे मुंबई मंत्रालय आणि सरकारकडून जे निधी आणू शकतात तेच आमचे सगळे रोड्स बांधतात. तर ते म्हणजे क्रेडिट मी यांना म्हणजे प्रशासनाऐवजी मी त्यांना देईन म्हणजे, कारण की सगळ्यांचं तर ठरलेलं आहे पर्सेंटेज. आणि मग बाकीचे मुद्दे काय शहरात? मुद्दे काय म्हणजे मुद्दे सगळे गायब आहेत. आता काय होणार माहितीये का, 2-4 दिवसात आहे ना परत म्हणजे ना सगळं ते धार्मिक ध्रुवीकरण होणार. हिंदू मुसलमान हो सगळं खान की बात हो सुरू झालं करतील ना. आता तेच म्हणजे तेच होणार ना. ते म्हणजे इथे कुणी आणखी मामूचा विषय सांगितलं उद्धव ठाकरेचा मामूचा विषय, आणखी दुसरे विषय आलेले नाही का, बुरखा वगैरे जालन्याला ते काल परवा ते इम्तियाज जलील ते त्यांनी ते बिहारचं ते काढलं होतं ते त्यांचं डॉक्टरांचं हे इथे बिहारचा मुद्दा इथे हो मग वोट्स पाहिजे सगळ्यांनाच पाहिजे. पण मग 5 मुद्दे कुठले आहेत शहराचे की जे विकासाच्या दृष्टीने फार आवश्यक नाही. सी आम्हाला वी कॅनॉट फॉरगेट म्हणजे आम्ही विसरूच शकत नाही की वी आर दी टुरिझम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. इट वॉज म्हणजे ऍटलीस्ट ऑन रेकॉर्ड वी आर स्टील. आमचे जे इंडस्ट्रियल एरिया आहे तिकडे जे इन्व्हेस्टमेंट येत आहे त्यांच्यासाठी कोऑर्डिनेशन आमच्याकडे सिंगल विंडो वगैरे फक्त ते नावापुरते. हे झाले 2 मुद्दे. हा तिसरं आमचं पाणीचं तर म्हणजे आहेच, कारण की म्हणजे जेव्हा किंवा म्हणजे 365 पैकी 50 दिवस पाणी हो 10-15 दिवसांनी एकदा पाणी येतो ना. आता म्हणजे बरेचसे असे घर आहे म्हणजे माझं तर म्हणणं आहे की एखादा ग्राउंड रिपोर्ट करा, जे घरात जितके भांडण आहेत त्या हे असतात भांडे असतात तेवढे सगळे भरून ठेवतात, तेवढे सगळे लोक भरून ठेवतात. हे झाले 3 मुद्दे. हा म्हणजे आमचे म्हणजे हे मेडिकल फॅसिलिटीज वगैरे आहे आणि एज्युकेशनवरही म्हणजे आमचे बरेचसे बघा ना म्हणजे हे जे इन्स्टिट्यूट्स आहे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आमच्याकडे IIT म्हणजे ही IIM येणार होतं. काय झालं त्याचं बरेचसे म्हणजे हे एज्युकेशन इज वन ऑफ द लॉ पण कॉलेज येणार होतं आहे लॉ NLU आहे ना आमच्याकडे NLU आहे.
हा त्याचं फंक्शनिंग त्याचं सगळे इश्यूज बघा असं आहे की हे खरं तर मुद्दा आहे की ते चर्चेत यायला अनफॉर्च्युनेटली ते येत नाही. पण एक चांगलं आहे की तुम्ही आमची ही डिबेट लाखोच्या संख्येनं बघत आहात, त्याबद्दल आभारीच आहे मी. लोक प्रश्नही विचारतात त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये, आणि मला असं लक्षात आलं की सत्ताधाऱ्यांनी हे गृहीत धरून चालू नये की लोक तुमचा पर्याय शोधणारच नाही. मला दोन शक्यता दिसतात, एक बीजेपी वर्सेस बीजेपी आणि वंचित आणि काँग्रेस अशी जी एक अंडरस्टँडिंग दिसते काहीच मतदारसंघामध्ये, त्याचं कुठे ना कुठेतरी रिफ्लेक्शन येईल. कॅमेरामन निकेतन मानेसनी, राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, छत्रपती संभाजी.